राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत वादावर तोडगा काढण्यासाठी पक्षातील सर्व आमदार, खासदार आणि नेत्यांची बैठक आज सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार होती. मात्र ही बैठक रद्द झाली असून पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात अजून काय काय राजकीय समीकरण शिस्त आहे याची चर्चा सुरू आहे. काही बैठक अचानक रद्द करण्यात आली, यामागे कोणाचं राजकारण आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी. राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे, ती राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत वादाची. पटेल, तटकरे, पवार या नावांभोवती सध्या राजकीय गणित फिरतायत. राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आल्यानंतर या यादीत पक्षातील वरिष्ठ आणि पक्षाचे दोन खांब समजले जाणारे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे तसेच अनेक दिग्गज नेत्यांची नावं वगळल्यानं या वादाला तोंड फुटलंय. राष्ट्रवादीत पार्थ पवार वर्सेस तटकरे पटेल अशी लढाई सुरू झाली. भेटीगाठी झाल्या. रोहित पवारांनी अनेक दावे केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तटकरे आणि पटेल यांनी भेटी घेतल्या. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि कुठेतरी हा वाद आता देवाभाऊंच्या कोर्टात सॉल्व्ह होईल असं वाटत असतानाच राजकीय घडामोडी आणि नाट्य काही थांबायचं नाव घेत नाहीये. पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आज सर्व आमदार, खासदार आणि नेत्यांची बैठक घेणार असल्याची मोठी माहिती होती. मुंबईच्या देवगिरी बंगल्यावर ही बैठक आज 5 वाजता होणार होती. पक्षातील वाद, नाराजी या संदर्भात तसेच पुढील रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक होणार होती. काही आमदार सुद्धा या बैठकीसाठी मुंबईत दाखल झाले होते. तसेच बैठकीची तयारी सुद्धा पक्षाकडून करण्यात आली होती. मात्र अचानक होणारी ही बैठक आज रद्द करण्यात आली असून पुढे ढकलली आहे. आता ही बैठक 26 मे या दिवशी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलंय आणि अंतर्गत संघर्ष अधिक विकोपाला गेला असल्याचं दिसतंय. ही बैठक रद्द करण्यामागे राजकीय कारण आहे असं बोललं जात आहे. नाराजी दूर करण्यासाठी बोलावलेली बैठक रद्द झाल्यानं पुन्हा एकदा पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सूत्र स्वीकारली तसेच उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवार गेल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चांना जोर चढला. रोहित पवारही याबाबत अनेकदा बोलताना दिसले. मात्र अशी कोणतीही चर्चा नव्हती असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर हा विषय काहीसा बाजूला पडला होता. मात्र आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. काही दिवसांपूर्वीच पुण्यात शरद पवार गटाच्या नेत्यांची गुप्त बैठक झाली, तर आजही मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे अनेक नेते मुंबईत उपस्थित होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांनी शरद पवार यांना बोलावलेली बैठक यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की भविष्याच्या दृष्टीने काय करता येईल याबाबत ही बैठक आहे असे ते म्हणाले. मात्र रोहित पवार हे नाराज असून ते या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची चर्चा आहे. मात्र या राष्ट्रवादीतील या वादावर पडदा टाकण्यासाठी सुनेत्रा पवारांनी आमदारांची तातडीची बैठक बोलावली होती. परंतु अंतर्गत धुसफूस इतकी वाढली आहे की आमदारांमध्ये फूट पडू नये आणि वरिष्ठ नेत्यांची मनधरणी करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून ही बैठक 26 मे पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. अजित पवारांनी जेव्हा मूळ राष्ट्रवादीतून बंड केलं तेव्हा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे त्यांचे दोन मुख्य आधारस्तंभ होते. दिल्लीतील राजकारण पटेल सांभाळत होते तर महाराष्ट्रातील पक्ष संघटना तटकरेंच्या हाताखाली होती. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार हे पक्षाचे सर्व निर्णय स्वतःच्या हातात घेत आहेत. पार्थ पवार हे जुन्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला करून आपल्या कार्यकर्त्यांची फळी उभी करत असल्याचा आरोप पटेल तटकरे गटाचा आहे. निवडणूक आयोगाच्या पत्रातून नावं गायब झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी अत्यंत आक्रमक पावलं उचलण्याचे संकेत दिले. जर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी आपली भूमिका बदलली नाही तर पटेल तटकरे यांच्या पाठीशी असलेले 24 आमदार पक्षातून बाहेर पडून थेट भाजपमध्ये प्रवेश करू शकतात किंवा स्वतंत्र गट स्थापन करू शकतात. महाराष्ट्राच्या नव्या राजकीय नाट्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपची अत्यंत मोठी राजकीय खेळी असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि सुनेत्रा पवार यांचा गट एकत्र यावा अशी सुनेत्रा पवारांची इच्छा होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर भूमिका घेतली होती की विलिनीकरणाचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी राष्ट्रवादीला महायुतीचा मुख्य घटक असलेल्या भाजपासोबत चर्चा करावी लागेल. प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या दिल्लीत वजन नसलेल्या नेत्याकडे राष्ट्रवादीची पूर्ण सूत्र जाऊ नयेत अशी भाजपची योजना असल्याचं बोललं जात आहे. पार्थ पवार हे पुण्यातील एका कथित जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी फेऱ्यात अडकले असल्यानं त्यांना भाजपच्या इशाऱ्यावर काम करावं लागतं अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या पत्रातून पटेल आणि तटकरे यांना बाद करण्यामागे भाजपची सक्रिय रणनीती असल्याचा संशय पक्षात व्यक्त केला जातोय. या वादाच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी अचानक सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली. तब्बल 2 वर्षांनंतर ही भेट झाली. तटकरे यांनीही केवळ तब्येतीची चौकशी असल्याचं सांगितलं असलं तरी या भेटीत सुनेत्रा पवार गटातील असंतोषावर सविस्तर चर्चा झाली. शरद पवारांनी अत्यंत शांतपणे या वादावर लक्ष ठेवलंय.
सुनेत्रा पवारांच्या बाजूनं आमदार नाराज झाले तर त्यांना पुन्हा आपल्या पक्षात सामावून घेण्याची किंवा त्यांना बाहेरून रसद पुरवण्याची रणनीती शरद पवारांनी आखली आहे. दोन्ही गट पुन्हा एकत्र आले तर संपूर्ण पक्ष पुन्हा शरद पवारांच्या छत्राखाली येईल अशी शक्यता वर्तवली जाते. शरद पवार गटाचे आक्रमक आमदार रोहित पवार यांनी या संपूर्ण वादात माहिती पुरवठादार अशी भूमिका घेतली आहे. रोहित पवारांनी सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांसमोर उघडपणे दावा केलाय की सुनेत्रा पवार गटाचे 24 आमदार सध्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या संपर्कात असून ते कोणत्याही क्षणी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. रोहित पवारांनी पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत वादाच्या संदर्भातील काही अंतर्गत ऑडिओ क्लिप्स आणि पुराव्याचा हवाला दिलाय, ज्यामुळे सुनेत्रा पवार गटात प्रचंड खळबळ उडाली आहे. रोहित पवार सातत्यानं महायुती आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर हल्लाबोल करत असून अजित पवारांच्या पश्चात हा पक्ष भाजप कसा गिळंकृत करतोय हे जनतेसमोर मांडतायत. आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष 26 मे रोजी होणाऱ्या बैठकीकडे लागलंय. सुनेत्रा पवार या बैठकीत स्वतः प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची मनधरणी करणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ज्येष्ठ नेत्यांच्या नाराजीनंतर पार्थ पवार त्यांच्या वाढत्या हस्तक्षेपावर सुनेत्रा पवार काही अंशी मर्यादा आणण्याची शक्यता आहे, जेणेकरून पक्षात उभी फूट पडणार नाही. अजित पवारांशिवाय हा पक्ष टिकून ठेवणं सुनेत्रा पवारांसाठी मोठं आव्हान आहे. जर आमदारांचं समाधान झालं नाही तर 26 मेच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा हा गट भाजपमध्ये विलीन होईल किंवा शरद पवारांच्या पक्षात परत जाईल अशी दाट शक्यता असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे पटेल तटकरे यांना पक्षातून त्यांचं स्थान कमी करून पक्षाच्या सत्तेची चावी पार्थ पवार घेणार आहेत का? विलीनीकरण होणार की काय हे आता पुढची बैठक झाल्यावरच कळेल. राष्ट्रवादी काँग्रेसमधील हा वाद केवळ अंतर्गत नसून महाराष्ट्राच्या आगामी विधानसभेची गणितं बदलणारा ठरतोय. भाजपची रणनीती, शरद पवारांचा अनुभव, रोहित पवारांचे हल्ले आणि पटेल तटकरेंची नाराजी या चक्रव्यूहात सुनेत्रा पवार आपला पक्ष कसा वाचवतात याचं उत्तर 26 मेच्या बैठकीत स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.